श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या कथा भाग 11। अखेरचे वर्ष। गोंदवल्याचा वाढता व्याप। श्री महाराज साधारणपणे 1912 सालाच्या नोव्हेंबरमध्ये गोंदवल्यास परत आले। बाहेरून पाहिले असता त्यांचे सर्व कार्यक्रम पूर्ववत चाललेले आढळून येत होते, परंतु त्यांची प्रकृती बरीच क्षीण होत चालली होती। कधींमधी दिसणारी त्यांच्या पायावरील सूज आता नेहमी दिसू लागली आणि दम्याचे प्रमाण देखील पहिल्यापेक्षा अधिक झाले। तरी 4-2 दिवसांनी बत्ताशा घोडा मस्ती करू लागला म्हणजे ते त्याला लांब फिरवून आणि भजन, भोजन, नामस्मरण, हास्यविनोद आणि इतर खटपटी नेहमीप्रमाणे आनंदात चालू होत्या। त्या सुमारास लांबलांबचे पुष्कळच लोक दर्शनास येऊ लागले। रोज 10-12 गाड्या भरून लोक परत जायचे आणि काही वेळाने 10-15 गाड्या भरून नवे लोक यायचे। साधारणपणे 5 माणसे नेहमी दिसायची। लोकांची संख्या फार वाढल्याने जागा कमी पडू लागली म्हणून नवीन इमारती बांधण्यास आरंभ झाला। 5-50 मजूर रोज तेथे खपू लागले। श्री महाराजांनी बरीच नवीन कामे करवून घेतली। विहिरी खोदल्या, ओढ्यास घाट बांधून घेतला, पाकशाळा दुरुस्त करून वाढवून घेतली, धर्मशाळा बांधून संपविली। पंढरपूरचा एक ज्योतिषी दर्शनासाठी आला होता। त्याने श्री महाराजांची कुंडली पाहिली आणि सांगितले की महाराज, आपल्याला 7.5 आहे। यावर ते बोलले, असे ना बिचारी, ती आपल्या मार्गाने जाईल। ज्योतिषी म्हणाला, महाराज, या भागात कुठे शनीचे मंदिर नाही। आपण जर ते बांधले तर इतर लोकांना सोय होईल। श्री महाराज म्हणाले, तरी हरकत नाही, तुम्ही म्हणता तसे करू। अशा रीतीने धर्मशाळेपाशी त्यांनी शनीचे मंदिर बांधले। हा देवाचा फौजदार आहे असे शनीचे वर्णन ते करी। याच वेळी श्री महाराजांनी काही नवीन शेती खरेदी केली आणि आपली सर्व शेती मंदिरांना वाटून टाकली। त्यांनी एक मृत्यूपत्र लिहिले। सर्व मंदिरांचे एक संस्थान बनवून त्यावर पंच नेमले। त्यांना सर्व व्यवस्था आखून दिली। आल्या गेल्याला भाकरी घालावी आणि आपण सर्वांनी नाम घ्यावे हे मुख्यतः सांगून ठेवले। या सुमारास भेटाव्यास आलेल्या मंडळींना श्री महाराज आग्रहाने 1-2 दिवस जास्त ठेवून घेत आणि त्यांना निरोप देताना सांगत की मी आता लवकरच नैमिषारण्यात जाणार आहे। मी सांगितलेले नाम तेवढे विसरू नका। त्यातच कल्याण आहे। ज्यांना वाचनाची, विद्येची हौस असेल त्यांना ते म्हणाव्याचे की कोणती वेळ कशी येईल हे काय सांगावे। सर्व शंका विचारून घ्याव्यात आणि नाम घेण्याच्या मागे लागावे। जे लोक त्यांच्यावर विसंबून आरामात म्हणजे चैनीत दिवस घालवीत होते त्यांना ते म्हणायचे, पहा ब्र, मी पक्षासारखा केव्हा उडून जाईन त्याचा नेम नाही। नामाला लागा। आणि समजूतदार लोकांना नेहमी ते म्हणत, अजून काहीच झाले नाही, यापुढे कली फार माजेल। लोक कमालीचे विषयांध होतील, कोणाला नीतीची चाड राहणार नाही। हेच काय, पण चांगले साधू देखील भ्रष्ट होतील। येणारा काल भयंकर आहे। तुम्ही नाम सोडू नका। जो नाम घेईल त्याला मात्र भय नाही। रामनवमीचा उत्सव शके 1835 म्हणजे सन 1913 मध्ये श्री महाराजांनी साजरी केलेली शेवटची रामनवमी होय। आपल्या बहुतेक मंडळींना त्यांनी पत्रे पाठवून रामनवमीच्या उत्सवाला बोलाव। प्रत्येक पत्रात सामान्यपणे मी कदाचित नैमिषारण्यात जाईन म्हणून तुम्हाला एकदा पाहावे असे वाटते असा मजकूर होता। श्री महाराजांचे असे पत्र आल्यामुळे प्रत्येक जण गोंदवल्याला आला। हा रामनवमीचा उत्सव म्हणजे श्री महाराजांच्या आयुष्यातला शेवटचा मोठा उत्सव होय। उत्सव एकंदर 10 दिवस चालला। जवळजवळ 5000 मंडळी जमली होती। सर्व मंदिरात लोक ठेच भरले असून मागून मागून येणाऱ्यांना उतराव्यास जागा राहिली नाही। जमलेल्या लोकांमध्ये कितीतरी वैदिक, शास्त्री,
पंडित, वक्ते, कवी, श्रीमंत, अधिकारी, हरदास, पुराणिक, प्रवचनकार, रामदासी, संन्यासी, वारकरी आणि शेतकरी होते. 9 दिवस अहोरात्र अखंड नामस्मरण चालू होते. शिवाय रोज कीर्तन, पुराण, प्रवचन, अध्यात्मसंवाद इत्यादी गोष्टी सुरू होत्याच. या सर्व समुदायाचे केंद्र अर्थात श्री महाराजच होते. त्यांच्या त्या लहान खोलीमध्ये 50 माणसे दाटीने उभी राहत. प्रत्येक मनुष्य त्यांना नमस्कार करण्यास येई त्यावेळी मोठ्या प्रेमाने त्याच्या पाठीवरून हात फिरवून श्री महाराज त्याला सांगत, बाळ, भगवंताने ज्या परिस्थितीत प्रपंचामध्ये आपल्याला ठेवले आहे तिच्यात समाधान मानावे, पण त्याच्या नामाला कधीही विसरू नये. जो नाम घेईल त्याच्या मागे राम उभा आहे. नाम घेणाऱ्याचे राम कल्याण करतो एवढे माझे सांगणे शेवटपर्यंत विसरू नका. नवमीच्या दिवशी दोन्ही मंदिरात विलक्षण गर्दी झाली. श्री महाराज धर्मशाळेत बसले होते. तेथे देखील फार गर्दी होती. त्या दिवशी 3 ठिकाणी रामजन्म करावा लागला. पारण्याला श्री महाराजांनी गावजेवण घातले. जवळजवळ 10,000 पाने झाली आणि सर्व लोकांना श्री महाराजांनी स्वतः देखरेख ठेवून अगदी पोटभर खाव्यास घातलं. रात्री पालखीतून श्रीरामरायाची मिरवणूक निघाली व सबंध गामवात मिरवून आली. श्री महाराज बरोबर होते व काही काळ त्यांनी रामावर चवरी धरली. दशमीला लोकांनी श्री महाराजांना आहेर केला. कोणी कफनी दिली, कोणी कुबडी दिली, कोणी माळ दिली, कोणी खडावा दिल्या, कोणी अत्तर दिले, कोणी लोकरीचे कपडे दिले, तर कोणी उपरणे दिले. अशा वस्तूंचा ढीग पडला. उत्सवाला आलेली मंडळी द्वादशीपासून हळूहळू परत जाऊ लागली. परत जाणाऱ्या प्रत्येक माणसाला श्री महाराजांनी काही ना काही तरी दिले. काही लोकांना कफन्या व खडावा दिल्या व सांगितले, माझी आठवण म्हणून हे ठेवा, परंतु नाम घ्यायला विसरू नकोस हे प्रत्येकाला आग्रहाने सांगण्यासही ते विसरले नाहीत. दादा, मी पुढे जातो. गोंदवल्यातील वेड्या अप्पाबद्दल मागे उल्लेख येऊन गेलाच आहे. रामनवमीच्या उत्सवापासूनच अप्पा सारखा श्री महाराजांच्या मागे मागे राहण लागला. कित्येक वेळा ते निरूपणाला बसले म्हणजे तो लक्ष देऊन ऐकत बसे आणि मध्येच, दादा, किती गोड बोलता तुम्ही, असे म्हणे आणि त्याच्या डोळ्यांना पाणी येई. श्री महाराजांकडे येणाऱ्या लोकांच्या चेष्टेचा विषय झालेला हा अप्पा अलीकडे मधून मधून नीट बोले. एक दिवस दुपारी 4 वाजता विश्वनाथ ओढ्यावर स्नान करीत असता अप्पा तेथे आला व त्याला म्हणाला, अरे विश्वनाथ, गोंदवल्या भवती मला जाळ दिसतो आहे. दादा, आता फार दिवस राहणार नाही, तुला कष्ट होतील, पण तुझे फार चांगले होईल. अण्णासाहेब घाणेकर यांनी 1 महिन्याची रजा घेतलेली असल्याने उत्सव संपल्यावर बरेच दिवस ते गोंदवल्यास होते. एके दिवशी संध्याकाळी 6:30च्या सुमारास शेताच्या बाजूला बहिर्दिशेला जाऊन ते परत येत होते. वाटेत शेतामध्ये एका झाडाखाली अप्पा स्वस्थ पडला होता. अण्णासाहेबांना पाहून तो उठून बसला. त्यांना त्याने हाक मारली आणि म्हणाला, अण्णा, किती दिवस राहणार आहात? पुष्कळ दिवस रहा इथे. दादाचा आता नेम सांगवत नाही. एका गुरुवारी बाजार भरला होता. बेळगामकडील काही बायका बाजारात गेल्यावर सबंध बाजार फिरल्या. बाजाराच्या एका टोकाला अप्पा बसला होता. त्याला पाहून ताई बोलली, अप्पा, इथे काय करतोस रे? ते ऐकून तो बोलला, घ्या घ्या, लुटा लुटा. गोंदवल्याचा बाजार उठण्याची वेळ आली. काळ असा भराभर जात असताना एके दिवशी सकाळी 11 वाजता अप्पा राम मंदिरात आला. श्री महाराजांनी त्याला आपल्या शेजारी बसवून घेतला. तेव्हा तो म्हणाला, दादा, मी पुढे जातो, आज्ञा द्या. श्री महाराजांनी त्याच्याकडे नीट पाहिले आणि त्याला सांगितले, जा, काही हरकत नाही, पण आज रामाचा प्रसाद खाऊन जा. त्या दिवशी श्री महाराजांनी आपल्या शेजारी त्याला जेवायला बसविला.
अप्पा त्यांना कधी नमस्कार करीत नसे, पण त्या दिवशी मात्र त्याने साष्टांग नमस्कार घातला. दुसऱ्याच दिवशी नदीचे काठी अप्पाने देह ठेवला. खरी गुरुसेवा फार कठीण आहे. श्री महाराजांचे बोलणे चालणे त्या वेळेपासून फार सूचक झाले होते, परंतु त्यांची ती मुद्रा, विनोद करण्याचा स्वभाव, देहाला वाटेल त्याप्रमाणे राबविण्याची शक्ती, या गोष्टींमुळे स्वतःच्या अंतकालाबद्दल त्यांनी दिलेल्या आगाऊ सूचनांचा लोकांच्या मनावर फारसा परिणाम झाला नाही. ही गोष्ट खरी आहे. दिवसेंदिवस ते झपाट्याने थकत चालले होते. एक दिवशी रात्री कोण कोठे निजला आहे, सर्वांना अंथरून पांघरून नीट मिळाले की नाही हे पाहून 11 वाजता श्री महाराज मंदिरात परत आले व खाली बसता बसता बोलले, छे, थकलो बुवा. नंतर भाऊसाहेब केतकरांकडे पाहून म्हणाले, भाऊसाहेब, हे सर्वजण मला म्हणतात की आम्ही तुमची सेवा करण्यासाठी येथे आलो आहोत, पण मलाच या सर्वांची सेवा करावी लागते. आजारी असेल त्याला औषध पाणी, आणखी कोणाला अंथरून पांघरून हे सगळे मलाच बघावे लागते. भगवंतांची सेवा एकपरी सोपी आहे, पण गुरुची सेवा करणे फार कठीण आहे. नाथांनी खरी गुरुची सेवा केली. कल्याणांनी खरी गुरुसेवा केली. स्पष्ट सांगायचे म्हणजे खरा शिष्य मिळणे ही कठीण गोष्ट आहे. देहबुद्धी नाहीशी झाल्याशिवाय पूर्ण गुरुसेवा घडत नाही, आणि गुरुसेवेत देह झिजल्या वाचून देहबुद्धी पूर्ण नष्ट होत नाही. तुकामाईच्या काही आठवणी. यावेळी श्री महाराजांना आपल्या लहानपणाची आठवण झाली. आपली येहेगावी असता तुकामाईंनी आपल्याकडून कशी सेवा घेतली याचे वर्णन त्यांनी केले. श्री महाराज म्हणाले, तुकामाईचा स्वभाव लोण्यासारखा मृदू होता. त्यांच्या हृदयात प्रेमाशिवाय दुसरे काही नव्हतेच, पण बाहेरून मात्र ते काय काय करतील याचा नेम नसे. एकदा एका माणसाने उत्तम जातीचे 25 आंबे त्यांच्या पुढे ठेवले. त्यात एक आंबा फारच सुरेख होता. माझ्या मनात आले, आंबा तुकामाई आपल्या हातून खाईल का, हा विचार माझ्या मनात येण्याचा अवकाश की त्यांनी माझ्याकडे बघितले आणि एक एक आंबा माझ्याकडे फेकण्यास आरंभ केला. तुकामाईंनी आंबा फेकावा आणि मी तो झेलून बाजूला ठेवावा, असा क्रम चालला. मला पसंत पडलेला आंबा सोडून बाकीचे सर्व आंबे त्यांनी माझ्याकडे फेकले. शेवटी तो आंबा हातात घेऊन ते म्हणाले, मी हा आंबा खाणार, मी हा आंबा खाणार. लगेच पुढे होऊन मी तो घेतला आणि चिरून त्यांच्या पुढे केला. त्यांपैकी 1-2 फोडी त्यांनी खाल्या आणि बाकीच्या कुत्र्यांना घातल्या. शिष्य जर मनापासून सेवा करणारा असेल तर त्याचे गुरुशी तादात्म्य घडते आणि गुरुच्या मनात जे येईल ते शिष्याला आपोआप कळते. दोघे एकरूप होतात. याच वेळी श्री महाराजांनी तुकामाईंच्या आणखी 2 गोष्टी सांगितल्या. श्री महाराज म्हणाले, तुकामाईंच्या वडिलांचे नाव काशीनाथ. कृतर्डी नामवाच्या गावी ते पंतोजीपण करी. गावची 4 पोरे शिकायला यायची. परिस्थिती गरिबीची होती, पण काशीनाथ पंत म्हणजे मूर्तिमंत ऋषीच होता. त्यांना तुकामाई हे एकुलते एक चिरंजीव. लहानपणापासून एकांतात बसून ध्यान करी. लिहिण्या वाचण्याकडे त्यांचे मुळीच लक्ष नसे. लहानपणीच आईबाप वारल्यामुळे त्यांनी कोठेही खावे, कोठेही प्यावे आणि नदीकाठी रात्री अपरात्री जाऊन एकट्याने नाम घेत बसावे. हे वागणे पाहून लोक त्यांना वेडा तुक्या म्हणू लागले. अंगावर वस्त्र आहे, नाही नाही, डोक्याला कधी कधी टोपी असायची. चिलीम ओढण्याची सम्य असल्याने एका शेतकरी मित्राकडे ते नेहमी जाऊन बसायचे. पुष्कळ वेळा तेथेच कांदा भाकरी खायचे. वृत्ती नेहमी आनंदी आणि मुलांच्यात खेळण्याची हौस फार. सर्व सिद्धी त्यांच्या पायी लोळत होत्या, म्हणून कोणत्या वेळी ते काय अगतिक करतील याचा भरवसा नसे.
सात्विक आणि भाविक अंतकरणाच्या माणसावर तुकामाई खूप प्रेम करीत, त्याची वाटेल ती इच्छा पूर्ण करीत. एकदा अशी गंमत झाली की गावातली गवळ्यांची पोरे गायींना घेऊन जंगलात गेली. त्यांना चारणीला लावून ती मुलई नदीच्या पाण्यात खेळू लागली. इतक्यात तुकामाई तिथे गेले. त्यांना पाहिल्याबरोबर, "अरे, तुक्या आला रे आला. आपले कपडे घेईल आणि उगीच इकडे तिकडे टाकून देईल," असे ओरडून सर्व मुले पाण्यातून बाहेर धामवली आणि आपापले कपडे भराभर उचलू लागली. त्या गर्दीमध्ये हिसकाहिसकी होऊन एकाची पासोडी फाटली. तो मुलगा रडू लागला आणि म्हणाला, "माझी पासोडी फाटली. आता आई मला मारील. घरी एवढीच पासोडी आहे. हीच आम्ही अर्धी अंथरतो आणि अर्धी पांघरायला घेतो." श्री तुकामाईंनी इतर पोरांना दटावून सांगितले, "लेकांनो, याचे नुकसान भरून द्या." मुलांनी उत्तर दिले, "वा रे वा, आम्ही का नुकसान भरून द्या?" तुकामाई म्हणाले, "का द्या म्हणजे? तुम्ही सगळ्यांनी ओढाओढी केली नाही का?" मुले पुन्हा बोलली, "अरे तुक्या, तू आलास म्हणून तर आम्ही हिसकाहिसकी केली. तूच भरून दे त्याची पासोडी." तुकामाई बोलले, "मलाच काही पांघरायला नाही, मग मी त्याला पासोडी कुठून देऊ?" हा संवाद ऐकून ज्याची पासोडी फाटली होती तो मुलगा मोठमोठ्याने रडू लागला. तेव्हा तुकामाईंना त्याची दया आली. ते त्याला म्हणाले, "अरे वेड्या, एवढी पासोडी फाटली तर रडतोस काय? मी तुला पांडुरंगाची शाल देईन." असे बोलून त्यांनी आपल्या अंगरखयाखालून एक सुंदर शाल काढून त्या पोराला दिली. सर्वांना आनंद झाला. सर्वजण थोडा वेळ हुतुतू खेळले. नंतर तुकामाई म्हणाले, "अरे पोरांनो, मला आता भूक लागली आहे. बघू कुणी काय आणले आहे." एकाची चटणी भाकरी, एकाच्या कण्या, एकाची अंबील, एकाचे थालीपीठ, एकाचे धपाटे, एकाची मक्याची उसळ असे घेऊन तुकामाईंनी सर्व एकत्र केले. सर्वांच्या शिदोया कालवून प्रत्येकाला थोडी थोडी दिली. आपण थोडी घेऊन ते मध्ये खायला बसले. खाता खाता एक पोरगा बोलला, "तुक्या, याला तोंडी लावायला कांदा असता तर काय बहार झाली असती." हे ऐकून तुकामाई ओरडले, "पांडुरंगा, मला कांदा पाहिजे." इतक्यात एक नवराबायको डोक्यावर कांद्याच्या टोपल्या घेऊन बाजाराला निघालेले 25 पावलांवर आढळले. जवळ आल्यावर ती बाई म्हणाली, "तुक्या, तू दिसलास, फार बरे झाले. माझी भवानी कण, मी कांदे घेऊन बाजाराला जाते आहे." असे सांगून त्या बाईने प्रत्येकाला 2-2 कांदे वाढले आणि नवराबायको पुढे निघून गेले. एवढे सांगून श्री महाराज पुढे बोलले, "काय सांगू तुम्हाला? तुकामाईच्या सारखा संत मिळणे फार कठीण आहे. त्यातल्या त्यात त्यांच्यासारखा गुरु मिळणे ही तर फार फार पुण्याईची गोष्ट आहे. गोंदवल्याचा हा सगळा व्याप त्यांच्या कृपेचे फळ आहे. ते प्रत्यक्ष परमात्मस्वरूप होते, यात शंका नाही. त्यांच्या आज्ञेने मी वागतो." पंढरपूरचा मुक्काम सन 1913च्या मे महिन्यामध्ये पंढरपूरच्या बडव्यांपैकी एक जण गोंदवल्यास आला आणि श्री महाराजांना विठोबाच्या दर्शनास येण्याचा आग्रह करून परत गेला. श्री महाराजांनी तिकडे येण्याचे कबूल केले होते, म्हणून जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुमारे 100 माणसे बरोबर घेऊन ते पंढरपूरला गेले. तेथे गेल्यानंतर काही दिवसांनी गुरुपौर्णिमा आली आणि त्या निमित्ताने पुन्हा बहुतेक सर्व मंडळी दर्शनाला आली. श्री ब्रह्मानंद देखील कर्नाटकातील बरीच मंडळी घेऊन पंढरपूरला आले. ज्याप्रमाणे रामनवमीचा उत्सव गोंदवल्यास फारच लक्षात राहण्यासारखा झाला, त्याचप्रमाणे ही शेवटची गुरुपौर्णिमा ही फारच थाटाची आणि प्रेमाची झाली. कधी स्वस्थ ना बसणारे श्री महाराज त्या दिवशी पूजा चालू असता 2-3 तास अगदी स्वस्थ बसून होते. सर्वांची पूजा आटोपल्यावर सगळ्यांना, जवळजवळ 700-800 स्त्री पुरुष मंडळींना खाली बसण्यास सांगून ते म्हणाले,
बाळांनो, ज्याच्यावर कोणाची सत्ता चालत नाही, जो कधी कोणापासून लाच घेत नाही, जो गेलेला कधी परत येत नाही, जो जात असताना कोणाला कळत नाही, जो किती गेला आणि उरला हे कोणाला सांगता येत नाही, आणि जो भगवंताशिवाय कोणाला भीत नाही, असा काळ आजपर्यंत कोणाला चुकला नाही. ज्या काळाच्या सत्तेने वस्तू आकार धारण करते त्याच काळाच्या सत्तेने ती अकस्मात मोडली जाते. सर्व दृश्य वस्तूंना हा नियम लागू आहे, मग देह त्यातून कसा स्टेल. ज्याने भगवंताला घट्ट धरून ठेवला त्याचा देह राहिला किंवा गेला तरी त्याच्या अवस्थेमध्ये फरक पडत नाही. भगवंत आकाराने नाहीसा झाला, परंतु नामरूपाने जगात शिल्लक उरला, म्हणून यापुढे कोणी सांगणारा भेटो वा ना भेटो, तुम्ही सर्वांनी नाम घेतल्याशिवाय राहू नये. जो भगवंताचे नाम घेईल त्याचे कल्याण राम करील, हे माझे सांगणे खरे माना. प्रपंच लक्ष देऊन करा, त्यामध्ये भगवंताला विसरू नका. हाच माझा अट्टाहास, सर्वांनी आनंदात दिवस घालवा. हे बोलत असताना श्री महाराजांना मधून मधून भरून येत होते. ऐकणाऱ्या मंडळींच्या डोळ्यांना अश्रुधारा लागल्या होत्या. पुढील प्रसंग. रूप श्रेष्ठ की नाम श्रेष्ठ. तुकारामबुवा बलवणकर या नावाचे एक मठपती त्यावेळी पंढरपुरास नेहमी येत असत. हे वेदांतशास्त्रात निष्णात असून त्यांची उपासना देखील कडक होती. मथुरा वृंदावनाकडील एक मोठे संन्यासी त्यांचे गुरु होते. त्यांनी तुकारामबुवांना बाळकृष्णाची उपासना दिलेली होती. पुष्कळ लोक तुकारामबुवांना गुरु मानित होते. वेदांतशास्त्र चांगले जाणत असल्याने त्यांचे कीर्तन किंवा प्रवचन फारच उत्तम वाटत असे. ज्ञानेश्वरी सांगण्यात तर त्यांचा हातखंडा होता. पण त्यांच्यात एक विशेष होता, तो हा की भगवंताच्या नामापेक्षा भगवंताचे रूप श्रेष्ठ आहे असे मोठ्या अट्टाहासाने ते प्रतिपादन करीत. श्री महाराजांचा आणि वलवणकरांचा चांगला स्नेह होता. दोघेही यावेळी पंढरपुरात होते. आषाढी एकादशी झाल्यानंतर वलवणकरांचा एक शिष्य श्री महाराजांच्या दर्शनास आला. श्री महाराज सहज त्याला म्हणाले, भगवंताचे नाम घेत जावे. नामात भगवंताचे सर्वस्व साठविले आहे. त्याने आपल्या गुरुकडे जाऊन हे सांगितले. त्याच दिवशी वलवणकरांनी संध्याकाळी कीर्तन केले आणि नामापेक्षा रूप श्रेष्ठ आहे असे अनेक शास्त्राधार देऊन फारच सुंदर प्रकारे प्रतिपादन केले. श्री महाराजांना त्यांनी निरोप पाठविला की उद्या आपण भगवंताचे नाम श्रेष्ठ आहे असे सिद्ध करून द्यावे. श्री महाराजांनी त्यांना उलट निरोप धाडला की मी कोणी शास्त्री किंवा पंडित नाही. मी माणदेशचा एक अज्ञ रहिवासी असून रामाचे नाम तेवढे जाणतो. आपणच एक दिवस आपली सर्व मंडळी घेऊन इकडे राम मंदिरात यावे. आपण आपली बाजू मांडा, मी माझी बाजू मांडतो. आपल्या वादाचा निकाल आपोआपच लागेल. वलवणकरांनी ही गोष्ट कबूल केली. ते येण्याच्या आदल्या दिवशी अप्पासाहेब भडगामोकरांनी दुसऱ्या दिवशी होणाऱ्या वादाची आठवण करून दिली. तेव्हा ते बोलले, अप्पासाहेब, आपल्याला घाबरण्याचे काय कारण आहे? नाम हे स्वतः सिद्ध आहे. त्याच्यात खुद्द भगवंताची सत्ता जागृत असल्याने त्याचे श्रेष्ठत्व सिद्ध करायला इतर कुणाची जरूर आहे. जन्मभर मी नामाला चिकटून आहे. वलवणकरांच्या गळ्यात माळ घालीन तेव्हाच पंढरपूर सोडीन. दुसऱ्या दिवशी दुपारी 3 वाजता वलवणकर बरीच मंडळी बरोबर घेऊन श्री महाराजांकडे आले. श्री महाराजांनी त्यांचा हात धरून मोठ्या आदराने स्वतःच्या शेजारी लोडाला टेकून बसविले. दोघेही उच्चासनावर बसलेले असून समोर सर्व मंडळी बसली होती. पंढरपुरामधील काही शास्त्री व पंडित देखील या सभेला हजर होते. आरंभी सभेचे वातावरण जरा संशयग्रस्त होते, कारण दोन्ही बाजूंच्या मंडळींना सभेचा शेवट कसा होईल याची खात्री नव्हती.
पण त्याबरोबरच आपली बाजू खरी ठरावी आणि बहुतेक ती खरी ठरेलच असेही प्रत्येकाला वाटत होते. काही झाले तरी आपल्या गुरुचा अपमान ना व्हावा ही प्रत्येकाची मनापासून इच्छा होती. सर्वजण व्यवस्थितपणे बसल्यावर श्री महाराजांनीच बोलण्यास आरंभ केला. ते म्हणाले, माझ्या विनंतीला मान देऊन आपण आपल्या मंडळींसह इथे आलात याचा मला आनंद होत आहे. आपण आपले म्हणणे अगदी निःशंकपणे मांडावे, सर्वांनी शांतपणे ऐकून घ्यावे. वलवणकरांनी डोळे झाकून नमन केले आणि स्पष्टपणे बोलण्यास सुरुवात केली. वलवणकर, वादाच्या आरंभीच मी आपल्याला विचारतो की नुसत्या शास्त्रजनित ज्ञानापेक्षा भक्ती श्रेष्ठ आहे हे आपण मानता ना? श्री महाराज, मी देखील आरंभीच आपल्याला सांगतो की हा आपला वाद नसून संवाद आहे. भक्ती श्रेष्ठ आहे असे मी मानतो. वलवणकर, भक्ती म्हणजे परमात्म स्वरूपाचे परमप्रेम होय. कर्म, ज्ञान आणि योग ही साधने असून भक्ती हे साध्य आहे, हे खरे आहे ना? श्री महाराज, होय, बरोबर आहे. वलवणकर, कर्ममार्गामध्ये नुसते कर्म बरोबर करण्याच्या हिशोबात मन अडकून जाते, म्हणून नुसता कर्ममार्गी कर्मठ आणि जड बनतो. श्री महाराज, होय, त्याला भगवंताचा विसर पडतो. वलवणकर, योगामध्ये वृत्तींना आवरून धरण्याची खटपट करावी लागते. वृत्ती शांत झाल्या म्हणजे मन शून्याकार होते. मग तिथे भगवंत कुठला? श्री महाराज, होय, नुसती वृत्ती आवरणाऱ्याला भगवंताचे प्रेम असेलच असे सांगता येत नाही. वलवणकर, ज्ञानमार्गामध्ये आत्मानात्मविचाराला प्राधान्य असल्याने तेथे बुद्धीच्या सामर्थ्यावर फार भर असतो. पण मायेचा जोर फार विलक्षण असल्याने ती केव्हा फसवील याचा नेम नसतो. ज्ञानमार्ग फार कठीण आहे. श्री महाराज, होय, ज्ञानमार्गी माणसाला अभिमानाची बाधा लवकर होते. माझे मतच तेवढे खरे असे तो धरून चालतो. वलवणकर, ज्ञानी मनुष्य जगताला मायाकार्य मानतो. जगत मिथ्या आहे असे तो समजतो. परमात्मा जर सर्वव्यापी आहे तर हे जगत त्याच्यामध्येच असले पाहिजे. म्हणून भक्त या सृष्टीला मिथ्या मानता भगवंताची लीला समजतो. या सृष्टीमध्ये सर्व ठिकाण भगवंताचा महिमा, त्याचे विभूतिमत्व आणि त्याचा आनंद भरलेला दिसून येतो. श्री महाराज, भगवंताचे स्वरूप ज्याला समजले त्याला असे दिसेल यात शंका नाही. वलवणकर, इतकेच नव्हे, माझे म्हणणे पुढे असे की सृष्टीमधले माधुर्य, मनोहरभाव, पावित्र्य आणि प्रेम पाहून जीव मोहित होतो. पण सृष्टीमधल्या विभूतिरूपांची उपासना करून जीवाची तृप्ती होत नाही, कारण विभूती हे साक्षात भाव नाहीत. म्हणून भगवंताच्या साक्षात गुणांची आणि भावांची जरूर लागते. त्यांच्या प्राप्तीने जीवाची तृप्ती होते. यासाठी मी म्हणतो की सौंदर्याने भरलेले भगवंताचे रूप हेच श्रेष्ठ आहे. श्री महाराज, वा, फार छान. आपले म्हणणे मला पटले. पण मला शंका अशी येते की सौंदर्याने आणि माधुर्याने भरलेले एखादे रूप भगवंताचेच आहे हे समजण्यासाठी त्याला भगवंताचे नाम देणे जरूर आहे ना? म्हणजे त्या रूपाला भगवंताचे नाम दिले नसेल तर ते रूप मायावी राक्षसाचे देखील ठरेल. वलवणकर, अहो, कारणापासून कार्य भिन्न नाही हा तर वेदांताचा सिद्धांत आहे. अर्थात जगत हे भगवंतापासून भिन्न नाही. जगतात आढळणारी सर्व रूप भगवंताचीच आहेत, मग नामाची जरूर का आहे? श्री महाराज, कुंभाराने एकाच मातीपासून अनेक प्रकारची भांडी केली. प्रत्येक भांड्यात मातीशिवाय दुसरे काहीच नाही, तरी प्रत्येक भांड्याचे नाम निराळे. असे का? तुकारामबुवा एवढे मोठे संत बनले, पण भगवंत सर्व ठिकाण व्यापून आहे म्हणून ते विठोबाला राम म्हणाले नाही किंवा दत्ताला महादेव म्हणाले नाही. रूपाची ओळख खऱ्या नामानेच होते.
वलवणकर, प्रत्येक वस्तूमध्ये तिचे मूल्य आणि तिचे रूप ही दोन अंगे दृष्टीस पडतात. पदार्थाला आकार दिला तर त्याला नाव देता येते. आधी आकार तयार होऊन मग त्याला नाव प्राप्त होते. मूल जन्मण्याच्या आधी कोणी नाम ठेवित नाही. आधी नाम आणि मग रूप, असा काही कोणाचा अनुभव नाही. श्री महाराज, तुम्ही म्हणता हे खरे आहे, परंतु आपण सत्य कशाला म्हणता? वलवणकर, देशकालाच्या पलीकडे जे कायम टिकते ते सत्य होय. श्री महाराज, होय ना. मग प्रत्यक्ष आकाराला आलेली अनेक रूपे नाहीशी झाली तरी त्यांचे नाम टिकून राहते, म्हणजे नाम हे देशकालाच्या मर्यादेच्या पलीकडे असते. तुमच्याच म्हणण्याप्रमाणे ते रूपापेक्षा जास्त सत्य नव्हे काय? जे सत्य आहे ते श्रेष्ठ असलेच पाहिजे. वलवणकर, एकाच प्रकारची रूपे असतील तर आपले म्हणणे खरे ठरेल, पण पुस्तक, मंदिर, आंबा व माणूस ही रूपे निराळी आहेत, म्हणून त्यांची नामवे निराळी. या रूपांच्यात एक नाम कोठे आहे? श्री महाराज, का बरे? व्यवहारदृष्ट्या पुस्तक, मंदिर आणि आंबा यांचे मूलद्रव्य निरनिराळे आहे असे वाटते. रोजच्या व्यवहारामध्ये ते योग्यच आहे, पण आपण आरंभीच सांगितल्याप्रमाणे जगतामध्ये परमात्माच भरलेला आहे, म्हणून जगामधल्या यच्चयावत वस्तूंचे मूलद्रव्य एच आहे, आणि अनेक रूपे आली आणि गेली तरी ते मूलद्रव्य कायमच राहते, म्हणून नाम श्रेष्ठ आहे. वलवणकर, आपले स्वाभाविक प्रेम रूपावर आहे. ज्याच्यावर आपले प्रेम आहे त्याच्या रूपाचे ध्यान केले असता चंचल मन लवकर शांत होते. शिवाय आपली ज्ञानक्रिया पाहिली तर हेच आढळते की पहिल्याने पदार्थाचे रूप दृष्टीस पडते आणि नंतर त्याचे नाम येते. कदाचित नाम आधी कळले तरी रूप पाहिल्याशिवाय पदार्थाची खरी ओळख आपल्याला होत नाही, म्हणून रूप श्रेष्ठ आहे. श्री महाराज, आपण थोडासा असा विचार करा की आपण आपल्या इंद्रियांनी रूप आत घेतो खरे, पण ते रूप अमक्याचे आहे हा जो विचार बुद्धीमध्ये उत्पन्न होतो त्याला रंग, वास, आवाज, चव आणि स्पर्श असतो का? नसतो ना. याचा अर्थ असा की रूप जरी जड असले तरी त्या रूपाचे ज्ञान हे सूक्ष्म असते. आपले सर्व विचार शब्दाने चालतात. शब्द हा ज्ञान साठवतो. भगवंताचे नाम हा शब्दच आहे, म्हणून भगवंताच्या रूपाचे सर्व ज्ञान नामात साठविले आहे. एक नाम घेतले की त्यामध्ये भगवंताचे समग्र वर्णन येते. उदाहरणार्थ, श्रीसमर्थ रंगाने गोरे होते, शरीराने मजबूत होते, त्यांना दाढी होती. शिवाजीचे ते गुरु होते, ते भिक्षा मागत असत, त्यांनी दासबोध लिहिला. कल्याण त्यांचा शिष्य होता, इत्यादी सर्व गोष्टी रामदासस्वामी नावामध्ये साठवलेल्या आहेत. म्हणून नामाच्या मागे रूप आपोआप येते. वलवणकर, असे कसे होईल? नुसते नाम घेऊन भगवंताची प्राप्ती कशी होईल? नुसते अग्नी म्हटल्याने तोंड पोळत नाही, किंवा नुसते पाणी म्हटल्याने तहान भागत नाही. श्री महाराज, व्यवहाराच्या दृष्टीने आपले म्हणणे खरे आहे, परंतु भगवंत हा नुसता जड नाही, तर तो अत्यंत सूक्ष्म आहे. जड वस्तूमध्ये तिचे रूप आणि नाम ही निराळी असतात, पण भगवंताच्या बाबतीत ती दोन्ही एक आहे. रूप हे भगवंताची जड खूण आहे, पण नाम हे त्याची सूक्ष्म खूण आहे. वलवणकर, प्रेम व्यक्त करायला रूपच पाहिजे. मनाला व्यक्तीशिवाय प्रेम करता येणार नाही. श्री महाराज, व्यक्त हे एकदेशी आणि मर्यादित असते, पण सर्व व्यक्ताचे पर्यवसान ज्या अव्यक्तामध घडते त्याला घट्ट धरण्यासाठी उपाय कोणता? त्याला उपाय नाम हाच आहे, कारण अनेक रूपांना आणि अनेक गुणांना अव्यक्त रूपाने सांठविणारे असे ते आहे. वलवणकर, रूपाशिवाय भगवंताच्या लीला होणार नाहीत,
आणि लीलावर्णनाशिवाय त्याचे प्रेम येणार नाही, हे तरी खरे की नाही? श्री महाराज, कोण नाही म्हणतो, पण ज्याच्या लीला वर्णन करायच्या त्याचे नाम त्यात नसेल तर? इतकेच नव्हे तर लीला ऐकून नामावर प्रेम बसेल आणि त्याचे नाम घेतले की त्याच्या लीला आठवतील. किंबहुना नामामध्ये भगवंताच्या सर्व लीला साठवलेल्या असतात, म्हणून त्याचे नाम उच्चारले की आपल्या भावना उचंबळून येतात. वलवणकर, आपण काही म्हणा, पण भगवंताच्या रूपाचे दर्शन झाल्यावाचून मनाला खरे समाधान होत नाही. श्री महाराज, हे मला पूर्ण कबूल आहे, पण 24 तास दर्शन करीत राहणे शक्य आहे का? त्याचे नाम मात्र 24 तास राहण शकेल. शिवाय भगवंताचे रूप प्रत्यक्ष पाहत असताना त्याचे ध्यान करता येणार नाही, पण त्याला पाहत असताना त्याचे नाम मात्र घेता येईल. नाम हे रूपापेक्षा जास्त व्यापक आहे. वलवणकर, आपण नामाला फारच महत्त्व देता. अहो, रूप जर नसते तर भगवंताचे गुण आपल्याला कळले असते का, हे मला सांगा. श्री महाराज, रूपाशिवाय भगवंताचे गुण आपल्याला कळणार नाहीत ही गोष्ट खरी, पण त्याच्या अनेक रूपांना व्यापून राहणारे गुण नामानेच ओळखले जातात. त्याची रूपे कितीही आली आणि गेली तरी नामाने त्याचा बोध होत असल्याने त्याचे नाम घेतले की त्याचे गुण मनासमोर येतात. भगवंताची रूपे जिथून येतात तिथे नामाचे वास्तव्य आहे. वलवणकर, महाराज, मी आपल्याला नमस्कार करतो. असे बोलून वलवणकरांनी श्री महाराजांना नमस्कार केला आणि पुढे बोलले, माझी खात्री झाली की नाम हे रूपापेक्षा श्रेष्ठ आहे, पण मला त्यावर काही शंका येतात. त्या आपल्याला विचारू का? आपल्याशिवाय माझ्या शंका दुसरा कोणी निवारण करू शकणार नाही. श्री महाराज, अवश्य विचाराव्यात. नामाच्या बाबतीत कोणीही कोणतीही शंका विचारावी, परंतु आधीच सुचवून ठेवतो की नामाबद्दलच्या सर्व शंका नाम घेत गेल्याने आपोआप नाहीशा होतात. तरी मनात आलेली शंका जरूर विचारावी. वलवणकर, महाराज, रूपाला अस्तित्व का आहे हा खरा प्रश्न आहे. जर नाम हे श्रेष्ठ तर ते आधी असले पाहिजे, आणि ते जर आधी असेल तर त्यातून रूप कसे उत्पन्न होते हे आपण समजावून सांगा. श्री महाराज, तुमचा प्रश्न मला फार आवडला. मी सांगतो हे नीट समजावून घेतले तर तुम्ही नाम सोडणारच नाही. समजा मी तुम्हाला प्रश्न विचारला की आनंद म्हणजे काय. एखाद्या आनंदी मुलाकडे बोट दाखवून तुम्ही म्हणता की हे पहा, इथे आनंद आहे. इतकेच नव्हे तर याप्रमाणे आनंदाने खेळणारी मांजराची पिल्ले, उड्या मारणारी लहान वासरे, हसणाऱ्या स्त्रिया आणि पुरुष, आणि फुलांनी बहरलेल्या लता यांच्याकडे बोट दाखवून इथे आनंद आहे असे तुम्ही मला सांगाल, पण हे काही माझ्या प्रश्नाचे खरे उत्तर नव्हे. आनंदी वस्तू कोणत्या आहेत हा माझा प्रश्न नसून आनंद मला दाखवा असे मी विचारले होते. वलवणकर, पण आनंद हा वस्तूंच्या बाहेर राहू शकतो का? आनंद कसा असतो हे समजायला आनंदी वस्तूच्याकडेच आपल्याला जाणे जरूर आहे. श्री महाराज, खरे आहे, पण आनंदी वस्तूंमध्ये आनंद राहतो म्हणून वस्तू हा काही आनंद नव्हे. लहान मूल हे जर आनंद असेल तर मोठे स्त्री पुरुष किंवा वासरे किंवा मांजरीची पिल्ले आनंदयुक्त असू शकणार नाहीत. अर्थात आनंद हा एक असला पाहिजे, कारण सर्व ठिकाणी आढळणाऱ्या आनंदाला एक शब्द आपण वापरतो. वलवणकर, आनंद हा शब्द जरी एक असला तरी प्रत्येक वस्तूचा आनंद निरनिराळा असू शकेल. श्री महाराज, हे देखील मला कबूल आहे. आपण जो माणूस पाहतो तो निराळा असतो. एकाची ठेवण अगदी पूर्णपणे दुसऱ्यासारखी कधीच आढळत नाही. तरी सर्वांना आपण माणसेच म्हणतो, ते का? वलवणकर,
याचे कारण म्हणजे प्रत्येकजण निराळा असला तरी मनुष्यपणा हा सर्वांच्यामध्ये सारखाच असतो. श्री महाराज, हा मनुष्यपणा आपल्या इंद्रियांना दिसतो का? वलभणकर, नाही. कारण तो मनामध्ये असतो. श्री महाराज, याचा स्पष्ट अर्थ असा की प्रत्येक माणसामध्ये मनुष्यपणा आहे. तो आपल्या इंद्रियांना दिसत नसला तरी मनाने ओळखता येतो आणि त्याचे अस्तित्व मनुष्य या शब्दाने सांगता येते. वलभणकर, होय महाराज. इथपर्यंत सर्व पटले. श्री महाराज, आता आपण एक पायरी पुढे जाऊ. अनेक माणसांना पाहून मनुष्यपणाची जी कल्पना आपण करतो ती केवळ आपल्याच मनाचा खेळ आहे का? मनुष्यपणा म्हणून काही वस्तू खरोखर अस्तित्वात आहे? जर तो आपल्या मनाचाच खेळ असेल तर आपण त्याची कल्पना केली की मनुष्यपणा उत्पन्न होईल आणि आपली कल्पना मोडली की तो नाहीसा होईल. हे खरे आहे का? वलभणकर, छे, असे कसे होईल? इतकेच नव्हे तर आपण मरून गेलो तरी मनुष्यपणा आहे तसाच कायम राहतो. श्री महाराज, वा, शाबास. मनुष्यपणा हा शब्द आहे, हे नाव आहे. म्हणून रूपाला अस्तित्व नामामुळेच आहे. जसे प्रत्येक माणूस हा माणूसपणामुळे माणूस बनतो तसेच प्रत्येक वस्तूचे बाह्य रूप तिच्या नामामुळे टिकते. आता यापुढचा प्रश्न असा की नाम हे रूपाच्या आधी असले पाहिजे आणि त्यातून रूप कसे उत्पन्न होते? याचे उत्तर सापडण्यासाठी आपल्याला नामाचा आणखी थोडा विचार केला पाहिजे. वलभणकर, महाराज, खरे सांगायचे म्हणजे आम्हाला आजपर्यंत नामाचा अर्थच कळला नाही. खरोखर आज मोठा भाग्याचा दिवस आहे. श्री महाराज, अहो, ज्या दिवशी तुम्ही नामात रंगून जाल त्या दिवशी धन्य व्हाल. नामाचे महात्म्य मोठमोठ्यांना कळत नाही, पण एखाद्या भाविक अडाणी माणसाला ते कळेल. असो, माणसे अनेक असली तरी त्यांच्यामध्ये बसणारा मनुष्यपणा एकच असतो. म्हणून तर सर्व प्रकारच्या व्यक्तींना मनुष्य हे एक नाम लागू पडते. आनंदी वस्तू अनेक असल्या तरी त्यांच्यामध्ये राहणारा आनंद एकच असतो. म्हणजे एक नव्हे तर अनेक रूपे आली आणि गेली तरी नाम आपले शिल्लकच राहते. थोडा विचार केला तर कोणालाही हे सहज पटेल. आजपर्यंत या पृथ्वीच्या पाठीवर अगणित स्त्री आणि पुरुष जन्माला आले, जगले आणि मृत्यू पावले, तरी मनुष्यपणा आहे तसाच आहे. हा नियम सर्वत्र लावला तर असे दिसेल की चांगल्या वस्तू आल्या आणि गेल्या पण चांगलेपणा कायम आहे. सुंदर वस्तू आल्या आणि गेल्या पण सौंदर्य कायम आहे. आनंदी वस्तू आल्या आणि गेल्या पण आनंद कायम आहे. लाखो जीव आले आणि गेले पण जीवन कायम आहे. वलभणकर, महाराज, हे मला समजले, पण हे जीवन, हा आनंद, हे सौंदर्य रूपाशिवाय राहते को? समजा सर्व रूपे नाहीशी झाली तरी ते टिकेल का? श्री महाराज, अर्थात. कसई ते ऐका. रूपे अनेक असली तरी नाम एकच असते हे आपण पाहिले. म्हणजे नाम हे अनेकात एकत्वाने राहणारे असते. याचाच अर्थ असा की नाम हे रूपापेक्षा व्यापक असते. व्यापक वस्तूचे क्षेत्र मोठे असल्याने तिच्यामध्ये शक्ती देखील अधिक असते. जिच्यामध्ये शक्ती जास्त असते ती वस्तू अधिक स्वतंत्र असते. जी वस्तू अधिक स्वतंत्र असते तिला बंधने किंवा मर्यादा कमी असतात. म्हणून नाम हे रूपापेक्षा अधिक व्यापक, अधिक शक्तिमान, अधिक स्वतंत्र आणि अधिक बंधनरहित असते. रूप हे जड व दृश्य असल्यामुळे उत्पत्ती, स्थिती आणि विनाश, वाढ होणे आणि घटणे, जागा व्यापणे आणि जागा बदलणे, कालमानाने फरक पडणे इत्यादी बंधने त्याला असतात. पण नाम हे दृश्याच्या पलीकडे आणि सूक्ष्म असल्याने त्याला उत्पत्ती आणि विनाश, वाढ आणि घट, देशकाल निमित्ताच्या मर्यादा इत्यादी कोणतेही विकार नाहीत.
म्हणून नाम हे पूर्वी होते, आज आहे आणि पुढेही पण तसेच राहील. नाम हे सत्स्वरूप आहे. वल्हवणकर, मला येथे शंका येते. महाराज, आज मी आपल्याला सर्व काही विचारून घेणार. श्री महाराज, अहो, असा विचारणारा भेटल्यावर मी मोठ्या आनंदाने सांगेन. काय शंका आहे, सांगा. वल्हवणकर, नाम हे रूपापेक्षा श्रेष्ठ आहे हे तर ठरलेच. पण जगात रूपांचे प्रकार किती आहेत ते जरा पहा. नुसत्या रोजच्या व्यवहारात लागणाऱ्या वस्तूंच्याकडे पाहिले तरी पुरे. दगड, लाकूड, आंबा, पाणी, भात, गादी, झाड, आकाश, घड्याळ, किती म्हणून सांगाव्यात. या प्रत्येक समुदायासाठी एक एक नाम असते. अनेक तऱ्हेच्या दगडांना दगड हे नाम आहे. अनेक प्रकारचे आंबे आंबा या नामांतच येतात. या रीतीने या जड जगात जशी अनेक रूपांची गर्दी आहे तशी सूक्ष्म जगामध्ये अनेक नामांची गर्दी असणार नाही का? माझ्या शंकेचा मुद्दा असा की नाम हे अनेकातून एकाकडे नेते असे आपण सांगता, पण तसे नसून जड रूपाच्या अनेकपणातून आपण सूक्ष्म नामांच्या अनेकपणाकडे जात आहो की काय असे माझ्या मनात येते. श्री महाराज, बुवा, तुम्ही खरोखर विचारी आहात. त्याशिवाय इतकी सूक्ष्म शंका सुचायचीच नाही. तुमच्या शंकेचे उत्तर सांगतो ते नीट ऐका. आपली ज्ञानक्रिया जी चालते तिचा विचार केला तर काय दिसते बरे. समजा आपण एका टेकडीवर उभे राहून सृष्टी सौंदर्य पाहिले. त्या पाहण्यात कोणकोणत्या क्रिया होतात ते बघा. प्रथम डोळ्यांमधून प्रकाश किरणे आत मेंदूपर्यंत गेली. बाह्य पदार्थाचे मनुष्याला ज्ञान व्हायला इंद्रिये हे पहिले साधन आहे. इंद्रियांमधून आत आलेले संस्कार एकत्र करून मन त्यांना वस्तुस्वरूप देते. वस्तुस्वरूप तयार झाल्यावर बुद्धी सारासार विचार करून त्या वस्तूचे यथार्थ ज्ञान आपल्याला करून देते. पण मनुष्याच्या बुद्धीचा व्यापार इथेच थांबत नाही. टेकडीवरून आजूबाजूला पाहत असताना झाडे, वेली, घरे, बागा, माणसे, पक्षी, पाण्याचे तलाव इत्यादी सर्व वस्तूंचे ज्ञान झाल्यावर पुन्हा त्यांचे एकीकरण होऊन ही सृष्टीची शोभा आहे असे ज्ञान आपल्याला होते. म्हणजे अनेकात एकत्व शोधणे हेच मानवी ज्ञानाचे लक्षण आहे. या जगामध्ये कितीतरी वैचित्र्य आढळते. नाना तऱ्हेचे दगड, नाना तऱ्हेचे किडे, नाना तऱ्हेचे पक्षी, नाना तऱ्हेचे प्राणी, असे किती प्रकार सांगावेत. या सर्वांची नावे जरी भिन्न असली तरी त्या सर्वांच्यात व्यापून असणारा कोणता गुण आहे, सांगता का? वल्हवणकर, महाराज, आपण जे प्रकार सांगितले त्यांचे दोन मुख्य भेद करता येतील. एक सजीव आणि एक निर्जीव. श्री महाराज, उत्तम, छान सांगितले. सर्व प्राणी, किडे, मासे, पक्षी हे सजीव आणि दगड, माती, हवा, पाणी हे सर्व निर्जीव. पण एक पाऊल आणखी पुढे. ज्या आणि या दोन्हीला सामान्य असे काय असावे याचा विचार करा. वल्हवणकर, नाही बुवा, आपल्याला काही सुचत नाही. महाराज, आपण सांगा. श्री महाराज, यात काय अवघड आहे. असे पहा, सजीव प्राणी झाला तरी तो आहे आणि निर्जीव वस्तू झाली तरी ती आहे. हा जो असणेपणाचा गुण हा यच्चयावत सर्व वस्तूंना लागू आहे की नाही याचा विचार करा. वल्हवणकर, असे आहे खरे. महाराज, आपल्या सांगण्याने मनाला फार आनंद होतो आहे. श्री महाराज, त्या आनंदाला सुद्धा आहेपणाचा गुण आहे. या असणेपणाच्या गुणाला नाम असे म्हणतात. यालाच ओंकार असेही म्हणतात. वल्हवणकर, आता मला समजले. ओंकारांतून सर्व सृष्टी उगम पावली. ओंकार हे परमात्म्याचे स्वरूप आहे इत्यादी उपनिषदांतल्या वाक्यांचा अर्थ आज मला कळला. श्री महाराज,
अर्थात नाम म्हणजे सत होय. म्हणून नाम हे सृष्टीच्या आरंभी हाते, ते सध्या आहेच, आणि सर्व सृष्टीचा लय झाला तरी ते शिल्लक उरेल. नाम म्हणजे ईश्वर होय. नामातून अनंत रूपे उत्पन्न होतात आणि अखेर त्याच्यातच ती लीन होतात. वल्हवणकर म्हणजे नाम हे रूपाहून निराळे राहत नाही ना महाराज. श्री महाराज असे नव्हे, रूप हे नामाहून निराळे राहू शकत नाही. नाम रूपाला व्यापून पुन्हा शिल्लक उरते. वल्हवणकर महाराज आणखी एक विचारू का? श्री महाराज जरूर विचारा. तुमचे पूर्ण समाधान झाल्याशिवाय आज आपण उठायचे नाही असा मी निश्चय केला आहे. वल्हवणकर नाम हे जर इतके पूर्ण आणि शुद्ध आहे तर त्यापासून ही रूपे उत्पन्न झालीच का? सर्व रूपे अपूर्ण, मर्यादित आणि अशुद्ध असतात. श्री महाराज याचे उत्तर संवादाच्या आरंभी बुवा तुम्हीच नाही का दिले? हे जग भगवंताची लीला आहे हीच गोष्ट खरी. आपल्याला दिलेल्या बुद्धीने विचार करता करता शेवट इतकेच ठरविता येते की या संसारामध्ये नाम आणि रूप, अव्यक्त आणि व्यक्त, सूक्ष्म आणि जड हे जोडीने काम करतात. त्यात देखील जड किंवा रूप हे सूक्ष्मांतून किंवा नामांतून आकाराला येते, नामाच्या सत्तेने जगते आणि शेवटी नामांतच अंतर्धान पावते. नाम हे नुसते सत नाही. ते सत म्हणजे नेहमी असणारे, म्हणजे कधी ना नसणारे, म्हणजे त्यामध्ये कधीही फरक ना होणारे असे आहे. यामुळेच ते शांत आहे. ते समाधानरूप आहे. समाधानरूप असल्यामुळे त्याला अमुक हवे असे नाही, म्हणून ते पूर्ण आहे, म्हणून तेथे दुःखाचा लवलेश नाही. यासाठी ते आनंदरूप आहे. आनंद हा केव्हाही जड असू शकत नाही, म्हणून नाम चिन्मय आहे. वल्हवणकर वा रे वा. म्हणजे नाम हे सच्चिदानंद स्वरूप आहे असेच ना? श्री महाराज होय. शुद्ध परमात्मा स्वरूपाच्या अगदी जवळ कोणी असेल तर ते फक्त नामच होय. नाम हे चिन्मय असल्यामुळे त्याचा आनंद ओसंडून येतो आणि ही सृष्टी तयार होते. अनेक रूपे घडविणे, ती मोडणे आणि नवीन तयार करणे, पण आपण मूळ स्वरूपाने राहणे ही केवढी विलक्षण लीला आहे. वल्हवणकर महाराज महाराज माझे पूर्ण समाधान झाले आहे, पण आपले बोलणे ऐकून माझी तृप्ती होत नाही. म्हणून नामाविषयी आणखी पुष्कळ सांगा. नाही म्हणू नका. श्री महाराज बुवा तुम्हाला मी काय सांगू? मी बोलायला शिकल्यापासून आजपर्यंत 66 वर्षे मी नामाबद्दलच बोलतो आहे. अजून नामाचे महात्म्य संपत नाही. नामाचे महात्म्य सांगून संपले तर भगवंताचे भगवंत पण लटके झाले असे समजावे. जो नामात मीपणाने नाहीसा झाला त्यालाच नामाच्या महात्म्याची कल्पना आली. असा पुरुष नामाविषयी मौन तरी धरील, कारण त्याचे महात्म्य कोणासच सांगता येणार नाही, किंवा शेवटच्या श्वासापर्यंत नामाचे महात्म्य सांगत राहील, कारण हे कितीही सांगितले तरी संपणार नाही. वल्हवणकर महाराज आजपासून माझे जीवन मी नामाला बाहून घेणार. पण माझ्या मागे इतके लोक आहेत, त्यांना नामाचे महात्म्य मी कसे समजावून सांगू? त्यांना वेदात कळणार नाही आणि त्याची जरूर पण नाही. श्री महाराज मला खरे आवडते हेच. साध्या माणसाने विशेष खोलामध्ये शिरता सांगितल्याप्रमाणे नाम घ्यावे. त्यांचे कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. वल्हवणकर महाराज मी लिहून घेतो, आपण सावकाश सांगा. श्री महाराज नामाने सर्व पापे नाहीशी होतात. वल्हवणकर आपण हे विस्ताराने समजावून सांगा. श्री महाराज असे का? ऐका. भगवंताला विसरणे हे सर्वात मोठे पाप आहे. नामाने भगवंताचे स्मरण होते, म्हणून नामाने पाप नाहीसे होईल.
नाम हे वेदांपेक्षा श्रेष्ठ आहे. वेदाध्ययनापासून फायदा होण्यासाठी 4 वेदांचा अभ्यास जरूर आहे. यासाठी पुष्कळ वेळ आणि श्रम लागतात. नामाला श्रम नाहीत. शिवाय सर्व लोकांना वेदांचा अधिकार नाही. पण नाम कोणीही घ्यावे. वेदांच्या मंत्रांचा आरंभ ओंकारानेच होतो, म्हणून वेदारंभी नामच आहे. नाम हे तीर्थयात्रेपेक्षा श्रेष्ठ आहे. अंतरंगामध्ये बदल होण्यासाठी यात्रा करायची असते, पण त्याला श्रम, पैसा, प्रकृती वगैरे गोष्टी अनुकूल असाव्या लागतात. नाम हे घरबसल्या अंतरंग बदलण्याचा अनुभव आणून देते. वलवणकर, मग आम्ही पंढरपूरला उगीच आलो तर? श्री महाराज, असे नव्हे, येथे येऊन नाम घ्यायचे जर ना शिकला तर येणे व्यर्थ गेले म्हणावे. नाम घ्यावे अशी बुद्धी होण्यासाठी येथे येणे जरूर आहे. तुम्ही येथे आला नसता तर आपली गांठ पडता आणि आपला संवाद घडता, खरे की नाही? असो, नाम हे सर्व सत्कर्माचा राजा आहे. सतु म्हणजे भगवत त्याच्याकडे नेणारे जै कर्म तेच सत्कर्म. इतर कर्मे आडवणाने भगवंताकडे नेतात. नाम हे साक्षात भगवंताकडे पोचवते. नामाने भवरोग नाहीसा होतो. भव म्हणजे विषय होय. विषयाची आसक्ती असणे हा सर्व रोगांचा पाया आहे. नाम घेतल्याने भगवंताकडे प्रेम लागते आणि इतर ठिकाणची आसक्ती सुटते. नामाने दुखे नाहीशी होतात. उघडच आहे, दुखे 3 प्रकारची असतात. पण सर्वांचे मूळ विषयाच्या आसक्तीमध्ये आहे. नामाने ती आपोआप सुटते, म्हणून दुःख होत नाही. शिवाय भगवंत हा आनंदरूप असल्याने त्याला नामाने घट्ट धरला की दुःख त्या ठिकाणी कसे राहू शकेल? वलवणकर, महाराज, नामाचा वासनेवर काय परिणाम होतो ते सांगा. श्री महाराज, हे तुम्ही चांगले विचारले. ज्या ठिकाणी देहबुद्धी असते तिथेच वासना उत्पन्न होते. देहच मी आहे या भावनेने वागणाऱ्या माणसाचे मन सारखे इंद्रियांतून बाहेर धावत असते. त्याच्या मनाची कधीच तृप्ती होत नाही. पण जो नाम घेऊ लागेल त्याचे मन हळूहळू बाहेर धावण्याचे कमी होते. बाहेरची धाम कमी झाली की वासनेचा जोर आपोआप कमी होतो. पुढे तेच मन नामात रंगू लागते. ज्या मनाने वासना भोगायची तेच नामामध्ये रंगू लागल्यावर वासना आपोआप क्षीण होते. काही दिवसांनी ती मरून जाते. वासना सूक्ष्म आहे, म्हणून तिचा कांटा काढायला सूक्ष्मच अस्त्र पाहिजे, ते म्हणजे नाम होय. वलवणकर, मला हे फार आवडले. श्री महाराज, नामाने पापी माणसे पुण्यवान बनतात. देहबुद्धी कमी होणे हेच पुण्य होय. ते नामाने प्राप्त होते. नामाने कलीची सत्ता नाहीशी होते. वाईट किंवा विषयाच्या वासनेने बुद्धी भ्रष्ट करणे हेच कलीचे मुख्य लक्षण होय. त्याच्या मुळावर घाव घालण्याचे काम नाम घेतल्याने होते. म्हणून नामधारकाला कलीची बाधा नाही. नामाने पुण्य शरीर बनते. ज्याच्या अंतरात नाम असते तिथे भगवंताला यावे लागल्याने त्याच्या शरीरात सत्वगुणाची वाढ होते. तो पुण्यवान बनतो. वलवणकर, महाराज, नामाचा प्रारब्धाशी कसा संबंध आहे? श्री महाराज, हा प्रश्न महत्वाचा आहे. कारण बहुतेक लोक प्रारब्ध टळावे म्हणून नाम घेतात. देहाचे सुखदुःख हे माझेच सुखदुःख आहे, किंबहुना देह सुखी तर मी सुखी आणि देह दुखी तर मी दुखी, अशी सामान्य मनुष्याची अवस्था असते. बरे, प्रारब्धाचे भोग हे आजपर्यंत कोणालाही चुकले नाहीत. मग कसे करावे? येथे असे लक्षात ठेवावे की प्रारब्धाची गती फक्त देहापुरतीच असते. म्हणून ज्याची देहबुद्धी कमी झाली तो देहाच्या सुखदुःखाने सुखी वा दुःखी होत नाही. नामाने देहबुद्धी कमी होते.
म्हणून प्रारब्धाचे भोग भोगीत असताना देखील नामात राहणारा मनुष्य आनंदात असतो. नामाच्या आनंदापुढे त्याला प्रारब्धाची किंमत राहत नाही. नामाचे सामर्थ्य फार विलक्षण आहे. पूर्वी घडलेले अपराध सुद्धा नाम नाहीसे करते. वाया गेलेल्या माणसांना नाम तारते. नाम हा सर्व प्रार्थनांचा, सेवेचा, पूजेचा राजा आहे. नामाने आनंदमय अशा भगवंताचे सान्निध्य लाभल्याने त्याची कृपा व्हायला वेळ लागत नाही, किंवा ज्याच्यावर भगवंताची कृपा होते त्याच्याच मुखात नाम येते. सर्व काली, सर्व ठिकाणी, सर्व अवस्थांत कोणालाही करता येण्यासारखे नाम हेच एक साधन आहे. नामाला उपाधी अत्यंत कमी असल्याने निरुपाधिक भगवंताशी जोडायला नामासारखे साधन नाही. किती प्रकारांनी सांगू तुम्हाला बुवा. अखंड नामात राहणे यालाच मोक्ष म्हणतात. अखंड नामात जगणे यालाच पराभूती म्हणतात. अखंड नामात गुंतणे यालाच संत म्हणतात. शेवटी एवढेच सांगतो की नामात प्रेम येणे हीच संताची खरी खूण आहे. माझेही एवढे ऐका, नामाला विसरू नका. प्रारब्धाच्या भोगांना ना कंटाळता भगवंताने ज्या स्थितीत आपल्याला ठेवले असेल त्यात समाधान मानावे, पण केव्हाही नामाला विसरू नये. असे जो करील त्याचा भगवंत ऋणी होऊन राहील. हे शब्द बोलत असताना श्री महाराजांच्या तोंडावर इतके विलक्षण तेज आले होते की बुवासकट सर्व सभा नुसती तटस्थ बसली होती. बुवांच्या डोळ्यांना तर अश्रुधारा लागल्या. ते श्री महाराजांच्या पाया पडले. तेव्हा श्री महाराजांनी प्रेमाने त्यांना उचलले आणि आपल्या गळ्यातली तुळशीची माळ त्यांच्या गळ्यात घातली. सर्व मंडळी प्रसाद घेऊन नंतर घरी गेली. श्री महाराजांच्या आयुष्यातला हा शेवटचा मोठा विजय होय. नामाचे महत्त्व लोकांना पटवून देण्यासाठी त्यांनी आपले सर्वस्व वेचले. एखाद्या दृश्य वस्तूचे महत्त्व लोकांच्या गळी उतरवून देणे ही सोपी गोष्ट आहे, कारण त्याचे फळ प्रत्यक्ष दिसते, परंतु भगवंताच्या शेजारी वसणाऱ्या आणि त्याच्याप्रमाणेच अदृश्यपणे वावरणाऱ्या नामाचे महात्म्य सामान्य माणसाच्या मनात ठसवून देण्याचे काम फारच कठीण आहे. माणसे नामाच्या बाबतीत अनंत शंका काढीत असतात. त्या सर्व शंकांना उत्तरे देऊन श्री महाराजांनी लोकांना नामाला लावले. पंढरपुरात श्री महाराज विठोबाच्या दर्शनाला बहुतेक रोज संध्याकाळी जात. नेहमी पुष्कळ मंडळी बरोबर असे. असेच एके दिवशी ते दर्शनाला गेले. बरोबर 25 माणसे होती. मंदिरात शिरल्यावर ते रंगशिळेपाशी आले. एकाएकी ते रंगशिळेवर उभे राहिले. त्यांनी विठोबासारखे कमरेवर हात ठेवले आणि बरोबरच्या मंडळींना बोलले, घ्या विठोबाचे दर्शन. मंडळी त्यांच्याकडे बघत आहेत तोपर्यंत श्री महाराज झटदिशी गाभाऱ्याकडे पुढे सरकले. त्यांना आलेले पाहू बडव्यांनी सर्वांना बाजूला केले आणि विठोबाच्या दर्शनाची वाट मोकळी केली. तुकारामबुवांचा दूरचा एक वंशज नेहमी पंढरपूरला येत असे. त्याचे वय 30-35 इतकेच होते, परंतु त्याला खोकल्याचा जुनाट विकार असल्याने तो अशक्त होता आणि पुष्कळ वेळा आजारीच असे. अप्पासाहेब भडगावकर यांचे औषध त्याने सुरू केल्यापासून तो श्री महाराजांच्याकडे येऊ लागला. दोघांचेही परस्परांवर फार प्रेम जडले. तो श्री महाराजांना म्हणे, महाराज, मी गीता आणि ज्ञानेश्वरी अगदी रोज नियमाने वाचतो, आपण सांगितल्याप्रमाणे नामस्मरण करतो, पण गीता मला समजत नाही, ती आपण मला समजावून सांगा. यावर श्री महाराज म्हणायचे, अरे, मला मराठी धड वाचता येत नाही, तर गीता कशी समजेल? पण मी भगवंताचे नाम घट्ट धरून ठेवले आहे. त्याने माझे काम झाले. काही वेळेला आज राहू दे, पुढे केव्हा तरी सांगेन, असे ते म्हणायचे. एकदा ते त्याला म्हणाले, गीतेचा आणि ज्ञानेश्वरीचा 9वाच अध्याय साधकाने वाचावा. त्यात भक्तीचे रहस्य आहे,
त्या दिवसापासून त्याने नुसता 9वा अध्याय आपल्या वाचनात ठेवला. एका एकादशीला रात्री तो मंदिरात आला आणि श्री महाराजांना म्हणाला, महाराज, आज एकादशी आहे. आपण रात्रभर बसू. आपण मला 9वा अध्याय सगळा समजावून द्या. श्री महाराज बोलले, माझी काहीच हरकत नाही. किती का वेळ लागेना, आज 9वा अध्याय संपवून टाकूच. वाच, पहिल्यापासून वाच. त्या मुलाला फार आनंद झाला आणि आज कामधेनू प्रसन्न झाली असे त्यास वाटले. त्याने ओव्या वाचण्यास आरंभ केला. श्री महाराज डोळे झाकून ऐकत होते. इतक्यात, आता आमुते गोड करुनी घ्यावे, ऐसे तांदळी कास्या विनवावे, साईखडियाने काई प्रार्थावे, सूत्रधाराते. ही ओवी आली तेव्हा ते म्हणाले, अरे, पुरे झाले. या ओवीमध्ये 9व्या अध्यायाचेच नव्हे तर सर्व गीतेचे सार आले आहे. आपण बाहुली असून आपल्याला नाचविणारा परमात्मा आहे हे ध्यानात ठेवावे. यात सर्व परमार्थ आणि सर्व वेदात आला. भगवंताच्या सत्तेने आपले जीवन चालले आहे ही समजूत खरेपणाने एकदा पटली की तो साधू बनला. नामाने या सत्तेचा बोध होतो, म्हणून आपण नाम घेतले की आपण केवळ निमित्तमात्र आहोत याचा अनुभव येतो. याच्या पुढे वाचून करायचे काय? श्री महाराजांचे हे सांगणे त्याला पटले आणि त्या दिवसापासून त्याने आपले लक्ष नामस्मरणाकडे वळविले. काही काळ गेल्यावर त्याचा आजार फार वाढला आणि केवळ अशक्तपणामुळे त्याची मरणोन्मुख अवस्था झाली. पहाटे 3 वाजता त्याचे बोलावणे श्री महाराजांना आले. त्यांनी गीतेची एक पोथी बरोबर घेतली व श्री ब्रह्मानंदांना बरोबर घेऊन ते त्याच्याकडे गेले. श्री महाराजांना पाहून त्याला फार आनंद झाला. त्याने पायांवर डोके ठेवून नमस्कार केला व सांगितले, महाराज, मला गीता आज समजली. अन्याश्चित्यंतो माम एवढा एक श्लोक मी शिकलो. मी नामात असल्यामुळे आनंदात आहे. आपला हात माझ्या डोक्यावर ठेवा. श्री महाराजांनी गीता त्याच्या उशाखाली ठेवली व आपला हात त्याच्या डोक्यावर ठेवला. त्याने शांतपणे प्राण सोडला. श्री महाराज बोलले, हा जीव मोठा पुण्यवान होता, यात शंका नाही. नामावर निष्ठा कशी ठेवावी त्याला खरोखर कळले. त्याचे वय किती लहान, त्याची प्रकृती अशी, पण त्याची वासना कशामध्ये अडकली नाही हे खरे नामाचे फळ आहे. गीतेच्या शब्दांचा अर्थ कळावा ही शास्त्रवासना देखील नामाने दूर केली. नामाचे महात्म्य किती सांगावे. नंतर श्री महाराज व श्री ब्रह्मानंद दोघेही परत आले. पंढरपूरला येऊन श्री महाराजांना आता 4 महिने झाले होते. श्री ब्रह्मानंद रोज परत जाण्यास निघत आणि काहीतरी कारण काढून रोज श्री महाराज त्यांना थांबवून धरी. शेवटी एक दिवस त्यांची जाण्याची तयारी झाली. त्यांना पोचविण्यासाठी श्री महाराज मंदिराच्या बाहेर आले आणि कोप्यावर उभे राहून त्यांच्याशी 1.5 तास बोलत होते. तेथून 10 पावलांवर नागपाला उभा केला होता आणि कोणास तिकडे ना येऊ देण्याबद्दल त्यास सांगून ठेवले होते. स्वतःच्या आयुष्यात आपण काय काय गोष्टी केल्या हे श्री ब्रह्मानंदांना सांगून आपण यापुढे लवकरच शांत होणार असे त्यांना सुचविले. श्री ब्रह्मानंद मान खाली घालून व हात जोडून मुकाट्याने सर्व ऐकून घेत होते. पण आपण थोड्या दिवसांनी इहलोक सोडणार आहे. श्री महाराजांनी सांगितल्यावर त्यांच्या काळजात चर्र झाले आणि त्यांच्यासारख्या वैराग्यशील पुरुषाच्या डोळ्यांना चकन पाणी आले. श्री महाराजांचे बोलणे संपल्यावर श्री ब्रह्मानंदांनी त्यांच्या पायांवर मस्तक ठेवले. त्यावेळी या ब्रबाळ असे फार फार प्रेमाने बोलून श्री महाराजांनी त्यांच्या पाठीवरून हात फिरवला. श्री ब्रह्मानंदांनी त्यांना एकदा अगदी डोळे भरून पाहून घेतले आणि लगेच तोंड फिरवून गाडीत जाऊन बसले. श्री ब्रह्मानंदांनी पंढरपूर सोडल्यावर मात्र श्री महाराजांनी बरोबर असलेल्या पुष्कळशा मंडळींना हळूहळू घरी पाठवून देण्यास आरंभ केला.
200 मंडळीपैकी फक्त 50-60 माणसे राहू दिली आणि मग आपण स्वतः सप्टेंबर महिना अर्धा संपल्यावर गोंदवल्यास परत आले. गोंदवल्यास पुनरागमनः 4-8 दिवस गेले असतील किंवा नसतील इतक्यात कुरवलीचे दामोद बुवा गोंदवल्यास आले. बुवांनी कुरवलीला मोठे राम मंदिर बांधले होते. श्री महाराजांनी एकदा येऊन मंदिर पाहावे ही त्यांची व कुरवलीच्या लोकांची फार इच्छा होती म्हणून बुवा आमंत्रण करण्यास आले होते. अनायासे श्रीशंकराचे देखील दर्शन घडेल, चला आपण जाऊन येऊ असे म्हणून श्री महाराज कुरवलीला गेले. तेथील लोकांनी गावच्या वेशीपासून मंदिरापर्यंत सडा टाकून रांगोळ्या काढल्या होत्या. श्री महाराजांची मिरवणूक निघाली. त्यात भजन चालू असून गुलाल व बुक्का उधळला जात होता. ठिकठिकाणी सुवासिनी श्री महाराजांना आरती ओवाळीत होत्या. त्यांच्यावरून किती नारळ ओवाळून टाकले असतील याची तर गणतीच नाही. श्री महाराज कुरवलीला 4 दिवस राहिले. पुष्कळ भजन व पुष्कळ अन्नदान झाले. त्यांनी बुवांना शाबासकी दिली आणि अशीच उपासना चालवून नामाचा प्रसार करावा ही त्यांना आज्ञा केली. परत निघण्याच्या वेळी गोंदवल्याहून बरोबर आलेल्या बहुतेक मंडळींना श्री महाराजांनी आग्रह करून आपापल्या घरी पाठवून दिले. फक्त 4-5 माणसे बरोबर घेऊन ते गोंदवल्यास परत आले. आल्यानंतर 1-2 दिवसांनी तेथे असलेल्या मंडळींची पाठवणी हळूहळू सुरू झाली. काशीयात्रेहून परत आल्यानंतर गेल्या 4-5 वर्षात गोंदवल्यास राहणाऱ्या मंडळींची संख्या खूप वाढली होती. श्री महाराजांच्या बरोबर 4-5 माणसे नेहमी असायची. इतक्या लोकांना एकदम परत लावून देणे हे काही सोपे नव्हते, म्हणून पंढरपूरला असल्या वेळेपासूनच त्यांनी मंडळींना घरी पाठविण्यास आरंभ केला होता. 1.5 महिन्यात त्यांनी कोणाच्याही विशेष लक्षात येणार नाही अशा खुबीने बहुतेक सर्व लोकांना गोंदवल्याहून बाहेर काढले. कायम राहणारी आणि अगदी निकट सहवासात असणारी तेवढीच मंडळी तेथे उरली. अलीकडे वर्षभर श्री महाराज सारखे लोकांना सांगत की, सांभाळा रे सांभाळा, यापुढे दिवस फार वाईट येणार आहेत. कली फार मातेल, महागाई फार वाढेल, स्वार्थ फार बोकाळेल, अनितीला जोर चढेल, भगवंताचा विसर पडेल आणि रोगराई खूप पसरेल. सामान्य लोकांना त्यांच्या बोलण्याचे फारसे महत्त्व वाटत नसे, परंतु जे लोक सुशिक्षित होते आणि जे वर्तमानपत्रे वाचित असत त्यांना त्यांच्या बोलण्याबद्दल कुतूहल वाटे. गोंदवल्यास केसरी नियमाने येत असे. केसरी आला म्हणजे स्वतः श्री महाराज काही वेळा चष्मा लावून वाचित असत, पण बहुतेक वेळा कोणास तरी वाचाव्या सांगून म्हणत, बघ रे, त्यात काही लढाईची बातमी आहे का किंवा जगात कुठे लढाई सुरू झाली का बघ. अनेक वेळा त्यांचे हे बोलणे ऐकून भाऊसाहेब केतकर एकदा म्हणाले, आपण लढाईविषयी नेहमी बोलत असता, लढाई खरोखरच सुरू होणार आहे काय. यावर श्री महाराजांनी जे उत्तर दिले हे फारच मार्मिक असल्याने प्रत्येकाने, विशेषतः सध्याच्या परिस्थितीत, लक्षात ठेवणे जरूर आहे. श्री महाराज बोलले, भाऊसाहेब, पुढे येणारी 50-55 वर्षे जगाला फार तापदायक आहेत. जगात लढाया नेहमीच होत आल्या आहेत. त्यात मनुष्यहानी आणि संपत्तीची हानीही पुष्कळ झाली. पण यानंतरच्या काळात ज्या लढाया होतील आणि त्यात माणसांची आणि संपत्तीची जी हानी होईल, तिची कल्पना तुम्हा लोकांना देणे आज शक्यच नाही. कौरव पांडवांची अस्त्रे भयंकर होती असे आपण ऐकतो. त्या तोडीची अस्त्रे आता निघतील आणि जगाला जाळून टाकतील. सर्व माणसे अत्यंत स्वार्थी बनतील आणि देहाचे भोग भोगणे आणि एक दिवस मरून जाणे यात शहाणपणा आहे असे ठरेल. तोपर्यंत आपल्या देशाला स्वराज्य मिळेल, पण त्यानंतर देवाधर्मावर मोठे आघात होऊन भगवंताचे प्रेम टिकविणे कठीण होऊन बसेल. आजपर्यंत कधी झाला नाही इतका पुस्तकी ज्ञानाचा प्रसार होईल.
आपल्या गुरुला कळले नाही असे म्हणणारा शिष्यच मोठी मान्यता पावेल. पैसाच जीवित सर्वस्व बनेल. आचार धर्म नाश पावेल आणि खाण्यापिण्याला, लग्न करण्याला, विषयसेवनला काही धरवंश राहणार नाही. इतकेच नव्हे तर जो संयमाने वागेल त्याची निंदा होईल. जिकडे तिकडे असमाधान बोकाळेल आणि सामान्य माणसाला सुख लागणार नाही. चिंतेचे साम्राज्य पृथ्वीवर पसरेल आणि जीवनात स्वारस्य ना वाटल्यामुळे पुष्कळ लोक आत्महत्या करतील. पुढारीपणाने वागणारी माणसे आपल्या पायरीवरून भ्रष्ट होतील आणि लोकांना भलत्याच मार्गाला लावतील. पुरुषांचे जाऊच द्या, पण स्त्रियांच्या ठिकाणी देखील श्रद्धा आणि पावित्र्य आढळून येणे कठीण होऊन बसेल. भाऊसाहेब सांगत की या गोष्टी सांगत असता श्री महाराज इतके गंभीर आणि प्रतिभायुक्त दिसत होते की त्यावेळी हजर असणाऱ्या 8-10 मंडळींना मोठे आश्चर्य वाटले. सर्वांना असे वाटले की रामचंद्राचे गुरुजी श्रीवसिष्ठ गोंदवल्याच्या रामरायासमोर जगाचे भवितव्य बोलून दाखवित आहेत. श्री महाराज शेवट बोलले, पुढे येणारा काळ फार कठीण आहे खरा. हा पूर्वीच्या काळापेक्षा कठीण आहे. याचे कारण पूर्वी माणसाची बुद्धी तरी शाबूत होती, आता यापुढे माणसाची बुद्धीच भ्रष्ट होऊन जाईल. दृश्यापेक्षा सूक्ष्मात संकट फार भयंकर असते. म्हणून यावेळी सर्व साधनांच्या पेक्षा भगवंताच्या नामाचे महत्त्व फार आहे. गावात थंडी फार पडली तर ती थंडी नाहीशी करीत बसण्यापेक्षा आपण स्वतः बंडी घालतो. त्याचप्रमाणे जगाचा प्रवाह भलत्या मार्गाने जाऊ लागला असताना आपल्यासारख्या माणसाने जगाला सुधारण्याच्या भानगडीमध्ये न पडता स्वतः भगवंताच्या नामाला घट्ट धरून ठेवावे. प्रवाहाचा जोर असल्यामुळे काही काळ आपण त्याच्या बरोबर वाहत जाऊ, पण नामाचा आधार असल्यामुळे आपले डोके पाण्याच्या वर राहील आणि आपण बुडणार नाही, हे खास समजावे. तुम्ही सर्वांनी नाम घ्यावे आणि आनंदात राहावे. राम सर्वांना सांभाळी. इतके बोलून श्री महाराज थांबले आणि हा संवाद येथेच संपला असता, पण ऐकणाऱ्या मंडळीत अम्मा होती. पूर्वी ती थिओसॉफिस्ट होती म्हणून तिला सत्पुरुषांच्या जगामध्ये चालणाऱ्या कार्याची थोडी कल्पना असे. तिने प्रश्न विचारला, महाराज, हा पुढे येणारा काळ जर इतका वाईट आहे तर आपण लवकर जाण्याची भाषा का बोलता? हा प्रश्न ऐकून श्री महाराज किंचित हसले व बोलले, माय, तुम्ही विचारलेला प्रश्न मार्मिक आहे. कितीही मोठा सत्पुरुष झाला तरी त्याने देह धारण केला म्हणजे त्याला थोडे तरी जडाच्या मर्यादेने वागावे लागतेच. प्रत्यक्ष परमात्मा असून देखील श्रीकृष्णाला देह धारण केल्यानंतर दुर्योधनाची बुद्धी पालटता आली नाही. पण देह सोडल्यावर सत्पुरुषांचे सूक्ष्माच्या साम्राज्यातच वास्तव्य असल्याने जगाची बुद्धी पालटण्यात त्यांना जास्त यश येऊ शकते आणि ज्यावेळी ज्या गोष्टीची जरूर असते तीच गोष्ट ते करीत असतात. आता समजले ना? अम्मा होय म्हणाली आणि त्या दिवशींचा हा मोठा महत्वाचा संवाद संपला. या ठिकाणी दुसऱ्या एका उत्तम संवादाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. श्री महाराज 1910 किंवा 1911 साली पुण्यास आले असता बापूसाहेब साठे यांच्याबरोबर फडके नामवाचे एक सब जज त्यांच्या दर्शनास आले. साधा नमस्कार करून फडके बाजूला बसले. इतक्यात साताऱ्याचा एक शेतकरी दर्शनाला आला. पुण्याला येण्याचे कारण विचारले असता तो म्हणाला, महाराज, बायकोला वेड लागलंय. इकडे एक गोरा डॉक्टर आहे, त्याला दाखवायला तिला घेऊन आलो आहे. यावर श्री महाराज त्याला म्हणाले, अरे, कुठी या सुधारलेल्या लोकांच्या नादी लागतोस? तिला 1 महिनाभर चांगली झोप आली म्हणजे आपोआप बरे वाटेल. फडके यांना श्री महाराजांचे हे म्हणणे ना आवडून काही वेळाने माणसे कमी झाल्यावर ते म्हणाले, मी आपणाला काही विचार तर चालेल का? श्री महाराज अगदी नम्रपणे बोलले, वा रावसाहेब, हे काय? आपण काहीही विचारावे.
मला नाही सांगता आले तर ही इतकी विद्वान मंडळी येथे बसली आहे, त्यांच्यापैकी कोणीही आपल्याला त्याचे उत्तर देईल. फडक्यांनी विचारले, काही वेळापूर्वी त्या शेतकऱ्याला आपण सांगितले की सुधारलेल्या लोकांच्या नादी ना लागलेले बरे. संस्कृती आणि सुधारणा आपल्याला मान्य नाही असा याचा अर्थ आहे काय? श्री महाराजांनी उत्तर दिले, माझ्यासारख्याची गोष्ट सोडून द्या, पण जे संत असतात तेच खरे सुसंस्कृत आणि सुधारलेले लोक समजावेत. जी कृती सर्व बाजूंनी हिताची असते तीच संस्कृती होय, आणि सु म्हणजे शिव, चांगले, त्याची धारणा करणारी ती सुधारणा होय. भगवंताकडे नेणारी कृती हीच एकटी सर्व बाजूने हिताची असते, कारण हित म्हणजे कल्याण, आणि भगवंत तर कल्याणाचे निधान आहे. म्हणून ज्या कृतीच्या आरंभी, मध्ये आणि शेवटी भगवंत भरलेला आहे ती कृती संस्कृती होय. आपल्या कृतीमध्ये भगवंत कसा भरता येईल ते करणे सोपे आहे. प्रत्येक कृतीमध्ये कर्म करणारा, कर्म करण्याचे साधन आणि प्रत्यक्ष कर्म अशा 3 गोष्टी असतात. यापैकी कर्म आणि त्याचे साधन हे जडच असते, पण कर्म करणारा मात्र सचेतन जीव असतो. अर्थात कर्मामध्ये भगवंत भरायला कर्म करणारा जीव भगवंताने भरून गेला पाहिजे. जीवामध्ये भगवंत भरायला जीवाने आपली दारे उघडी टाकली पाहिजे. या सगळ्याचा अर्थ असा की जो जीव मीपणाने मरून भगवंताच्या स्मरणात विरून गेला तोच भगवंताने भरून राहिला. अशा लोकांना संत म्हणतात, आणि ते जी जी कर्म करतात ती ती भगवंताच्या प्रेरणेनेच आणि भगवंतासाठीच असल्यामुळे त्या कर्माच्या पासून जगाचे कल्याण घडते. संतांच्या प्रत्येक कर्मामध्ये तुम्हाला प्रेम, दया, परोपकार, निःस्वार्थीपणा आणि भगवंताची निष्ठा याच गोष्टी आढळून येतील. त्याचप्रमाणे सुधारणा म्हणजे जे शिव आहे किंवा जे मंगल आहे त्याची धारणा होय. जे खरे मंगल आहे त्यामध्ये अमंगलाचे नाम देखील असता कामा नये. या जगातली अशी एक तरी वस्तू मला दाखवा की जी सर्वस्वी मंगल आहे. या दृश्य जगातली कोणतीही वस्तू अशी पूर्ण मंगल असणे शक्यच नाही. कारण जग हे त्रिगुणात्मक असल्यामुळे जेथे चांगले तेथे वाईट असते, जेथे उजेड तेथे अंधार असतो, जेथे मंगल तेथे अमंगल असते. जर दृश्य वस्तूमध्ये मंगल नाही तर ते सूक्ष्मांतच असले पाहिजे. रूप हे दृश्य आहे आणि नाम हे सूक्ष्म आहे, म्हणून भगवंताच्या नामाइतके पूर्ण मंगल असे दुसरे कोणतेही नाही. अर्थात ज्याने भगवंताचे नाम आपल्या अंतरात धारण केले तोच खरा सुधारलेला मनुष्य होय. साहेबासारखे खाणे व पिणे, त्यांच्यासारखे कपडे घालणे, त्याच्यासारखे व्यवहार करणे हे सुधारणेचे लक्षण नसून भगवंताच्या नामाची आवड उत्पन्न होऊन ते घ्यावेसे वाटणे हे खरे सुधारणेचे लक्षण आहे. श्री महाराजांचे हे भाषण ऐकून फडके चकित झाले व म्हणाले, सुधारणा आणि संस्कृती या शब्दांचा हा अर्थ मी आजपर्यंत कोठेच ऐकला नव्हता. पण यावर मला अशी शंका येते की विज्ञानशास्त्राची वाढ होऊन नवेनवे शोध लागत आहेत, नव्या नव्या सोयी होत आहेत, नवीन वाहने तयार होत आहेत. या सर्व गोष्टींपासून मनुष्याची सुधारणा व्हायला काही उपयोग नाही का? श्री महाराज किंचित हसले व बोलले, आपला प्रश्न बरोबर आहे. नवीन नवीन शोध लागत आहेत आणि त्यामुळे नवीन सोयी होत आहेत हे स्पष्ट दिसतेच आहे. पण यामुळे मनुष्य खरोखर सुखी झाला आहे काय? अधिक सुखी बनणे हेच सुधारणेचे फळ आहे. साहेबाच्या नव्या शोधांनी मनुष्याच्या देहाला सुख मिळेल, परंतु खरे सुख मनाच्या अवस्थेवर अवलंबून असल्याने असे शोध कितीही लागले तरी मनुष्य खरा सुखी होणार नाही. मध्येच फडके म्हणाले, अहो, याचा अर्थ असा की आपण देहाच्या सुखसोयींना महत्त्व देत नाही. श्री महाराज लगेच बोलले, महत्त्व का देत नाही? देहाला आम्ही महत्त्व देतो, पण वाजवीपेक्षा जास्त महत्त्व देत नाही.
परमार्थाचे साधन देखील जर देहावर अवलंबून आहे तर देहाला महत्त्व देऊन कसे चालेल? परंतु देहाला सर्वस्व मानून आणि त्याला सुखांत ठेवण्याच्या नादी लागून आत्म्याची कुचंबणा करणे हे आत्मघाताचे लक्षण आहे. तुम्ही सध्या जिला सुधारणा म्हणता तिचा प्रवाह या दिशेने जोराने वाहत आहे. सर्व जग त्यात गुरफटले जात असून आणखी 5-50 वर्षांनी या सुधारणेची कडू फळे खाण्याचा प्रसंग आल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा फडक्यांनी विचारले, महाराज, आपले विचार फारच खोल आणि व्यापक आहेत, पण या पुढे होणाऱ्या विनाशापासून वाचण्याचा काही मार्ग आहे का? श्री महाराज म्हणाले, का नाही? मार्ग आहेच आहे. प्रत्येकाने, निदान ज्याला प्रपंचाला पुरेसे मिळत आहे त्याने तरी आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मानून आपले लक्ष भगवंताकडे वळविले आणि आपला काल त्याच्या नामात घालविला तर जगातला द्वेष, मत्सर, लोभ आणि क्षोभ पुष्कळ कमी होतील आणि सामान्य मनुष्य सुखी राहील. खरे ना? मी आजपासून नाम घेत जाईन असे म्हणून फडके निघून गेले. जानकी जीवन स्मरण. जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम.